तुम्ही स्वतः तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं असूनही आमच्या प्रेमामध्ये मात्र अडथळे का आणत आहात? संध्याकाळी ऑफिसमधून बस स्टॉपवर पोचलो तोच अचानक माझ्यासमोर आलेल्या एका 20-22 वर्षाच्या मुलीने मला खडसावलं. आधी मी भांबावलो खरा, पण लगेचच माझी टूप पेटली. समोर भेळ खाता खाता निवांत बोलायचं का आपण? रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण असणाऱ्या भेळच्या गाडीकडे बोट दाखवत मी विचारलं. काही आडेओढे न घेता ती तयार झाली. यावरून तिला माझ्याशी बोलण्याची निकड जाणवत होती. रस्ता क्रॉस करताना प्रदीपला मेसेज पाठवला. उत्तराऐवजी त्याने मला फोन केला आणि तिच्या भेटीची पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली. 10 वर्षापूर्वी अजय ह्या आमच्या जिवलग मित्राचा प्रेमविवाह प्रदीप व आम्ही इतर मित्रांनी मोठ्या विरोधानंतर घडवून आणला होता. हा अनुभव घेतल्यानंतर प्रदीपने इतर प्रेमी जीवांचे मिलन घडवून आणण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्याने 2-4 समविचार मित्र मिळून एक संस्थाही उभारली होती. कुणाला प्रेमविवाह करायचा आहे याचा शोध घेऊन ही संस्था त्या प्रेमी जोडप्याला कायदेशीर, आर्थिक आणि गरज पडली तर दंडभुजा थोपटून मदत करायची. मात्र त्याच्या संस्थेला जमेल तेवढी आर्थिक मदत करण्यापलीकडे मी त्या भानगडीमध्ये कधीच इंटरेस्ट घेतला नाही. तो मात्र नवीन जीवाचे संसार उभे करण्यापासून संसाराच्या झळा बसायला लागल्यावर त्यांच्या सुरू होणाऱ्या कुरबुरी सोडवण्यापर्यंत सगळे उद्योग करायचा. नंतर प्रेमविवाह करण्यास इच्छुक जोडपी कमी यायला लागली आणि त्यांची संस्था म्हणजे तो एकटाच बाकी सभासद कॉलेजनंतर आपापल्या उद्योगांना लागले होते. आधी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या एकमेकांतात होणाऱ्या वादविवादात अडकून पडली. शेवटी काही प्रकरणं डिवोर्सपर्यंत जाऊन पोचली. पण प्रदीप खरा कोलमडला तो प्रेमविवाहानंतर 2 वर्षांनी एका मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर. तो प्रेमविवाह त्यानेच घडवून आणला होता. भयंकर मनस्तापाने त्याने आपली संस्था कायमची बंद केली. त्या गोष्टीलाही आता 4 वर्ष झाली. तर अशा ह्या प्रदीपच्या बायकोचा रवी हा सक्का भाऊ आणि रवी नावाच्या त्या प्रेमात अखंड बुडालेल्या प्रेमपाखराची प्राजक्ता नावाची ही प्रेयसी. आपली पाणीपुरी भराभरा संपवल्यानंतर माझी पाणीपुरी संपायची डोळे वटारून वाट पाहत होती. मी प्राजक्ता. शेवटी तिचा संयम संपलाच. माहिती आहे मला, खाणार काय? मी आधीची पाणीपुरी घशाखाली लोटून दुसरी कोंबण्याआधी विचारलं. अहो काका, मी काय म्हणते, तुम्हाला फक्त खायचीच पडले का? प्राजक्ताच अजूनच रागावली. लग्नानंतर खाणार काय ते विचारलं मी. रवीसोबत लग्न करायचं ना तुला? समज झालं. पुढे काय? मी एवढं बोलेपर्यंत पाणीपुरी माझ्या हातातच फुटली. तुम्हाला काय त्याचं, आमचं आम्ही बघून घेऊ, ती आड्यात खोरपणे म्हणाली. तुझी कोण काळजी करते इथे? मला फक्त रवीची पडली आहे. तो काही कामधंदा करत नाही, शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब असं दिसतंय. तू नोकरी करून त्याला सांभाळणार आहेस का लग्नानंतर? मी पुढच्या प्लेटची ऑर्डर दिली. का? तो वडिलांना मदत करतो की दुकान सांभाळायला? व्यवहार ज्ञान आहे त्याला, चांगला इन्कमसुद्धा आहे त्यांच्या होलसेल स्टेशनरी शॉपचा. तिचा आवाज आता थोडा नॉर्मल झाला होता. त्याच्या बापाचं दुकान? वेडी आहेस का तू? मी चांगला ओळखतो माझ्या मित्राच्या सासऱ्याला. अजून त्यांच्यापर्यंत तुमचं प्रकरण पोचलं नाही म्हणून ठीक आहे. जेव्हा माहीत पडेल ना, त्याच्या पुढच्या क्षणी लात मारून घराबाहेर काढतील ते रवीला. रवी हा एकुलता एक मुलगा असला तरी त्या म्हाताऱ्याची विचारसरणी ठाम आहे. तेव्हा रवी हा तुला रस्त्यावर सापडलेला अनाथ प्रियकर आहे असं समजून पुढचा विचार कर. माझी प्लेट आली होती आणि माझा बॉम्ब पण जबरदस्त होता. त्यामुळे अख्खी प्लेट संपेपर्यंत प्राजक्ताने मला डिस्टर्ब केलं नाही. का, काय झालं? मी आंबट तिखट ढेकर देत विचारलं. का, काहीच नाही. पण म्हणून काय झालं? तो दुसरं करेल की काहीतरी काम. पण आम्ही लग्न करणारच आहेत. आमचं खूप प्रेम आहे एकमेकावरती. ती आता थोडीशी चाचरली होती. प्रेमाबद्दल कोण शंका घेतंय ते? मी फक्त खाण्याबद्दल बोलतोय. चल आईस्क्रीम खाऊ. मी बाजूच्या गाडीकडे मोर्चा वळवला. तर रवी हा 4 मोठ्या बहिणीनंतरचा नवसाने झालेला लाडोबा आहे. स्वतःच्या बापाच्या दुकानात आरामशीर गल्ल्यावर बसण्यापलीकडे त्याला कामाची फारशी सवय नाही. तुम्ही दोघं एकाच कॉलेजला असल्याने त्याचा अभ्यासात खरंच किती लक्ष आहे आणि त्याला डिग्री मिळून नेमकी काय लायकीची नोकरी लागेल हे तुला आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहीत असणार. म्हणून विचारतोय खाणार काय? आणि ते कमावून नेमकं कोण आणणार? तू काय तुझ्या बापाला 5-50 लाखाचा चुना लावून रवीला एखादं दुकान थाटून देणार आहेस का? तुझ्या घरची परिस्थिती मला माहीत नाही. पण तसं असेल तर उत्तम. तू बिनधास्त त्याच्याशी लग्न करू शकतेस. हवं तर सह्या करायला मी येतो. कपामध्ये पागळणाऱ्या आईस्क्रीमकडे माझं लक्ष गेलं. तुम्ही उगाच घाबरवताय मला.
आमचे लग्न होऊ नये असं वाटतंय ना तुम्हाला? पण मी खंबीर आहे. मला आता नोकरी लागू शकते. रवीसुद्धा करेलच काहीतरी कामधंदा. प्रेम सगळं शिकवतं माणसाला. त्याच्या वडिलांनी काढलं तर काढू देत त्याला घराबाहेर, असं म्हणत तिने आईस्क्रीमचा रिकामा कप डस्टबिनमध्ये फेकला. आता पर्यायच नव्हता. आईस्क्रीमचे पैसे देऊन मी चिल्लर खिशात घातली व आम्ही पुन्हा बसस्टॉपकडे निघालो. रवी 4 दिवसापासून कॉलेजला का आला नाही माहीत असेलच ना तुला? मी विचारलं. नाही, पण त्याच्या घरी नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. हे त्याचा फोन कंटिन्यू असं बंद यायला लागलाय तेव्हा मला कळून चुकलं. म्हणून तर मी सरळ प्रदीपजींच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. त्यांनी मला रवीबद्दल काहीही सांगायला नकार देऊन तुमच्या मैत्रीचे संदर्भ दिले फक्त. त्यामुळेच मला कळालं की तुम्ही एकेकाळी तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं आहे. तुम्ही हो म्हणालात तर ते सुद्धा आमच्या लग्नाला परवानगी देतील म्हणे. जसं काही आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. प्राजक्ताच्या माझ्यावरच्या रागाचं कारण आता मला कळलं. प्रदीपने जरा जास्तच दीर्घशणेपणा करून ठेवलेला दिसत होता. बरं, आता लक्ष देऊन ऐक. एक मुलगी म्हणून मला फक्त तुझीच काळजी वाटते हे समजून घे. 4 दिवसापासून वडील गावाला गेलेत हे पाहून रवीने त्याच्या आईला तुझ्याबद्दल सांगितलं. त्याला वाटलं लहानपणापासून आपले सगळे लाड पूर्ण होत तसे आलेत, हा सुद्धा पूर्ण होईल. त्याच्या आईने लेक जावायला बोलावून घेतलं. प्रदीपच्या बायकोने रवीचे चांगलेच कान उपटले. तेव्हापासून तो तुम्ही म्हणाल तसं वागेन. फक्त प्राजक्ताला समजून सांगा असं म्हणतोय. तुला भेटायची त्याच्या घरात कुणाचीच इच्छा नसल्याने शेवटी हे काम माझ्यावर सोपवण्यात आलं. तू प्रदीपच्या ऑफिसवर जाऊन धडकली नसतीस तरी ते येत्या शनिवारी मी तुला शोधत येणारच होतो. तुला भेटण्याआधी रवीचं नेमकं म्हणणं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो. तिथली परिस्थिती तापलेली आहे. रवीचा मोबाईल त्याच्या बहिणीने काढून घेतलाय आणि त्याला घराबाहेर पडण्यास मनाई आहे. घरच्यांकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने रवी एकदम ढेपाळून गेलाय. रागावू नकोस, पण मी सुद्धा भरपूर झापलं त्याला आणि एकच ऑफर दिली. त्याने ती स्वीकारली असती तर मनापासून सांगतो मी स्वतःचं तुमचं लग्न लावून दिलं असतं. मी म्हणालो. ऑफर काय होती? प्राजक्तानं विचारलं. तुझ्याशी लग्न करायचं असेल तर आत्ताच्या आता स्वतःच्या हिमतीवर घराबाहेर पड असं मी त्याला सांगितलं. मग मग काय म्हणाला तो? बिचारीचा जीव टांगणीला लागला होता. काहीच नाही. तो फक्त क्षुब्ध नजरेने आड्याकडे पाहत असला. तुला प्रामाणिकपणे सांगतो, माझं जीवापड प्रेम आहे त्या मुलीवर. मी लग्न करेन तर तिच्याचीच. तिला तरी स्वीकारा किंवा मला तरी विसरा असं म्हणून तो त्याच क्षणी घराबाहेर पडला असताना तर मी त्याच्या घरच्यांचं मन वळवून तुमच्या लग्नाला होकार मिळवला असता. पण त्याच्या लटपटणाऱ्या पायामध्येही बळ नव्हतं ना त्याच्या अडखळणाऱ्या जिभेमध्ये. तो तसाच बसून राहिला आणि मी तुझी भेट घ्यायचं नक्की केलं. प्रेम करणं ठीक आहे बेटा, पण संसार थाटून तो पूर्णत्वास नेणं हे फारच मोठं दिव्य असतं. लग्न झाल्यावरच प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते. प्रेमविवाहातील मोठी अडचण अशी की ही परीक्षा देणाऱ्या दोघांच्याही पायात घट्ट बळ असावं लागतं. सगळ्या जगाशी लढण्याची ताकद ठेवावी लागते स्वतःच्या मनगटात. आता मला सांग, स्वतःचं प्रेम पूर्णत्वास नेण्यासाठी ज्याच्या स्वतःच्या धमन्यामधलं रक्त उसळत नाही अशा परोपजीव मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून तू संसाराचा महाभारतात उतरणार आहेस का? आणि काळजी करू नकोस, उद्यापासून पुन्हा पाठवते मी रवीला कॉलेजमध्ये. फक्त आज रात्रभर मी जे सांगितलंय त्यावर शांतपणे विचार कर आणि मगच त्याला भेट. महत्त्वाची सूचना, आपली भेट झाली हे कळू न देता त्याला नेमकं काय म्हणायचं ते समजून घे. कुठलाही निर्णय घ्यायची घाई करू नकोस. सगळ्या शंका निरसन करण्यासाठी मी आहेच. मला भेटण्यासाठी कुठलाही किंतु परंतु नको. आयुष्य तुझं आहे आणि निर्णय तुझाच असेल हा माझा शब्द आहे. आणि हो, पुढच्या वेळी घरी ये. आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मन रमेल तुझं. मोकळा श्वास घ्यायला आणि आयुष्य बदलणाऱ्या वळणांना सामोरं जाण्यासाठी उत्कृष्ट वातावरण असतं जॉईंट फॅमिली म्हणजे. अहंकार बाजूला ठेवून मन मोकळं करता आलं पाहिजे फक्त, एवढं सांगून मी प्राजक्ताचा निरोप घेतला. ती बसमध्ये चढत असताना हे एवढ्याशा मुलाला हे सगळं पचनी पडेल का याचा मी विचार करत होतो. पण साल्या, तू तुझ्या स्वतःच्या डोक्यावर का पाप मारून घेतोस? उद्या समजा तुला नेमकं काय म्हणायचं ते त्या मुलीला खरोखरच समजलं तर होणाऱ्या प्रेमभंगाला तूच जबाबदार असशील. अजय पोटतिडकीने बोलत होता. मी तिला परिस्थिती समजावून सांगतोय फक्त. मी हात वर केले. पण तुला गरजच काय? आणि किती जणांचं समजतं रे तुझं एवढंच खोलवर तत्त्वज्ञान? प्रेम आंधळं असतं रे या राजा.
एकतर तुम्ही दोघांचं प्रेम पूर्ण करायला सपोर्ट केला पाहिजे, अन्यथा थोबाड बंद ठेवला पाहिजे. नाहीतर प्रेमाचे शत्रू असलेल्या जगात तुमची गणती झालीच म्हणून समजा. अजय म्हणाला. स्वतःच्या अनुभवावरून सांगतोयस ना? मी मोठ्याने हसत त्याच्या पाठीवर थाप मारली. तसं म्हण हवं तर. माझं अनुचं लग्न झालं त्याआधी मला असंच वाटायचं. सपोर्ट करणारे तुम्ही मोजकेच मित्र सोडले तर बाकी अख्ख्या जगाला आग लावायची तयारी होती त्यावेळी. त्याने प्रांजळपणे कबूल केलं. इतकं महत्त्वाचं असतं का रे प्रेम पूर्ण होणं? नाही म्हणजे सगळ्या जगाला आग लागणं इतपत? मी विचारलं. तुझाच घोगरा आवाज माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मित्रा. अजूनही झुरतोयस ना तिच्यासाठी? अजय सहानुभूतीने म्हणाला. झुरदो असं नाही, पण येते कधी कधी आठवण. कुठला तरी कप्पा अडवूनच ठेवली ती काळजाचा. त्याला आता तरी मी काय करणार? आणि मी तरी काय करणार? चालायचंच. पण त्यासाठी मी जगाला आग लावायली नाही. ते एक बरंच झालं. नाहीतर वैशालीसारखी प्रेमळ बायको आणि अर्णव अर्पितासारखे गोड पिल्लं कुठून मिळाले असते? मी आवाज व विषय दोन्हीही बदलला. विषय बदलू नकोस साल्या. एकदा तरी बोलायला हवं होतं रे तिच्याशी. कायमस्वरूपी एकतर्फी झुरणं पत्करलंस. कसले ते तुझे भंकस इथिक्स. स्वतः पण काही केलं नाही आणि आम्हाला पण मदत करू दिली नाही. तुझ्यासाठी जान पण हजीर होती रे. तो पोट तिडकीने म्हणाला. हाच तर मुद्दा आहे. जीव देण्याघेणे इतपत काहीच महत्त्वाचं नसतं रे. आणि प्रेम तर काहीच नाही. जे प्रेम तुम्हाला जगायला शिकवत नाही ते प्रेम काय कामाचं? बराच वेळची शांतता मी भंग केली. झालं तुझं तत्त्वज्ञान पुन्हा सुरू? तू तुझ्या स्वतःच्या डोक्यावर का पाप मारून घेतोयस? एवढाच मुद्दा आहे. अजय पुन्हा मूळ पदावर आला. मी सगळी परिस्थिती समोर मांडायला काम करतो फक्त. प्रेमाला सपोर्ट किंवा विरोध ह्याच्याही पलीकडे बरंच काही असतं रे. प्रेमयुगाला समोर ते सगळं आलं पाहिजे. प्रेमविवाह करून आपण काय मिळवणार किंवा काय काय सोडणार यावर विचार करून मगच खंबीरपणे कुठलाही निर्णय घेतला जायला हवा. आपल्या निर्णयाबद्दल आयुष्यात पुन्हा कधी अपराधी वाटता कामा नये. इतकी साधी सरळ विचारसरणी आहे माझी. मी म्हणालो. हे सगळं मान्य केलं तरी इतका विचार करायलाच हवं. प्रेम करायच्या वयात या सगळ्यांचा विचार करणारा अख्ख्या पृथ्वी तलावर तूच एकटा नमुना असशील. अजय मोठ्याने हसला. नाही मित्रा, आणखी आहेत. तुझ्या बायकोने प्रेमात आंधळ होऊन नाही लग्न केलेलं तुझ्याशी. तुमच्या प्रेमविवाहाला सपोर्ट करण्याआधी मी सविस्तर बोललो होतो अनुशी. त्यानंतरही तिने तुझ्याशी लग्न केलं. याचा अर्थ ती सुद्धा एक मोठाच नमुना आहे. आता हसायची माझी पाळी होती आणि अजयचे डोळे खोमणीतून बाहेर पडणे इतपत आश्चर्याने मोठे झाले. अनु, म्हणजे तू अनुला तुझी सगळी बकवास आमच्या लग्नाआधीच ऐकवली होती? साल्या, माझं लग्न मोडलं असतं म्हणजे? त्याने माझ्या पाठीवर थाप मारत नवीन माहिती खेळीमेळीने घेतली. तुझं नाही मोडलं, पण दुसरे बरेच प्रेमविवाह नाही होऊ शकले. माझ्या बोलण्याचा विचार केल्यानंतर एवढं मात्र खरं. मी कबुली दिली. नाहीच होणार ना. संन्यास घेतला असेल सर्वांनी तुझं प्रवचन ऐकल्यावर. आज कळालं मला अनु लग्न झाल्यापासून एवढी शांत कशी झाली ते. अजय गमतीने म्हणाला आणि आम्ही निरोप घेतला. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला इतकं सांगायचं आहे. प्रेमविवाह करण्याअगोदर फक्त तुमच्या घरच्यांना नमवण्यासाठी तुमचा मेहनत लागतो. प्रेमविवाह झाल्यानंतर अख्ख्या दुनियेशी तुम्हाला लढावं लागतोय. तेव्हा खूप तुम्हाला हिंमत लागतो. यामुळे प्रेमविवाह करत असताना 100 वेळा विचार करा, नंतर तो करा.